नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या तन्वी कोलतेच्या शेवटच्या एपिसोडला. खरं तर तन्वी कोलते ही बिग बॉस मराठी सीझन 6 ची पहिली फायनलिस्ट होती आणि तिथंच बऱ्यापैकी गेम ओव्हर झाला होता. सगळ्यांना वाटलं होतं की भाई आता ही जिंकणार 100%. कारण आपण असं बघतोय आतापर्यंतचा इतिहास जर बघितला, जो पहिला फायनलिस्ट होतो तोच शक्यतो विनर होतो बिग बॉसचा. पण आता इथं थोडंसं चित्र बदललेलं दिसतं मला. कारण तन्वीनं आतापर्यंत सगळे तिला म्हणत होते की फेक पर्सनॅलिटी, फेक पर्सनॅलिटी, आणि मे बी ती असू पण शकेल. कारण सीन काय, पहिल्या आठवड्यात तिने जे काही घाण केली होती त्याच्यानंतर तिने रितेश भाऊंनी झापल्यानंतर तिला गेम सुधारला तिने. आता सुधारला का तिने बोलतात ना चेहऱ्यावरती मास्क बांधला, हे तिचं तिलाच माहितीये. घरामध्ये कोणी सुद्धा धुतल्या तांदळाचं नाही, सगळ्यांची फेक पर्सनॅलिटीज आहे इथं. पण तन्वीने ती मेंटेन केली आतापर्यंत. पण येता येता आणि मेंटेन करता करता तिला त्याचं कौतुक पण भेटलं. बाई तिने कुठले मुद्दे कुठे बोलायचे सगळं एकदम मेंटेन ठेवलं होतं. पण शेवटच्या आठवड्यात येता येता तिनं एवढी घाण केली, एवढी घाण केली, की आता असं वाटायला लागले, की भाई ही टॉप 5 मधून पहिली बाहेर जाते की काय? असं आता कुठेतरी पब्लिकला वाटायला लागले. कारण बोलतात ना, भाई ठीक आहे, शेवटच्या आठवड्यात तुम्ही सांभाळून घ्या, मिळून मिसळून घ्या. ही बाई तरी पण बोलतो ना, निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह. आता काल रेवा बाहेर गेली, तरी सुद्धा हिचं तर बोलतात ना, टोन तसाच, म्हणजे अक्षरशः टोन तिचा इरिटेट व्हायला लागला आता लोकांना. आणि सीन कसा होतोय, काल रेवा बाहेर गेल्यानंतर सुद्धा म्हणते, घरामध्ये खोटारडी लोकं आहेत, ती तशीच राहिल्यात. कसे काय त्यांना वोट करतात हे लोकं काय माहीत, आणि चांगली लोकं बाहेर जातात. म्हणजे घरातली घाणेरडी लोकं आहेत त्यांचा विषय बाजूला. पण ही त्यांना जे वोट करतात, ही त्यांना पण नावं ठेवायला लागल्यात आणि त्याच्यामुळे तिचं आता बॅड इम्प्रेशन घराच्या बाहेर पडायला लागले. आणि हे तिला नडणार आहे का? तर 100% नडणार. आता ट्रॉफी जिंकली तर ती वेगळी गोष्ट आहे. पण मला असं वाटायला लागलंय, माझं असं वैयक्तिक मत आहे. असं वाटायला लागलं, की ही बाई पहिली फायनलिस्ट गेली, पण टॉप 5 मधून ही पहिली बाहेर पडते का काय? असं आता कुठेतरी वाटायला लागलं. मी जरा तुम्हाला काय वाटतंय तन्वी कोलतेबद्दल? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.